Once more! Once more! Once more! जय शिवराय मित्रांनो, आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला तो क्रिएट करण्यासाठी तुम्हाला अलाइट मोशनची गरज लागणार आहे। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे, आजचा व्हिडिओ आपला जो आहे तो बाप्पा पार्ट 3 आहे। व्हिडिओ जो आहे ते तुम्ही मंडळासाठी बनवू शकताय। तर मित्रांनो, जे काय व्हिडिओ आहे ते व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला दोन्ही प्रीसेट जे आहेत ते इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशनमध्ये। आता दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट केल्याच्या नंतर जे काय बीट मार्क आणि शेक इफेक्ट प्रीसेट आहे त्यातली तुम्हाला सुरुवातीला शेक इफेक्टची गरज लागणार आहे। तर शेक इफेक्टमध्ये यायचं आहे, खाली यायचं आहे, आता बघू शकता समोर यायचं आहे। तर मेन जे आहे ते तुम्हाला ह्याची गरज लागणार आहे। जो काय ग्रुप आहे शेक इफेक्टमधला जो काही ग्रुप आहे त्या ग्रुपची मेन म्हणजे गरज आहे। तर त्या ग्रुपवरती क्लिक करून खाली एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। आता मित्रांनो, इथं तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे इंटरफेस बघायला मिळून जाईल। तर सगळ्यात पहिल्यांदा ही जी लेअर आहे ही लेअर तुम्ही डिलीट करायची आहे। आता मित्रांनो, हा जो इंटरफेस आहे अशा प्रकारे बघायला मिळून जाईल। नंतर मित्रांनो, हे जे काय श्री गणेश नाव आहे ह्यावरती क्लिक करायचं आहे, एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे। तुमचं जे काय मंडळाचं नाव आहे ते मी इथून टाईप करायचं आहे। राईटवरती क्लिक करायचं आहे। जर कलर वगैरे चेंज करायचं असेल चेंज पण करू शकताय। वरी जे काही कॉपी कलर श्री गणेश कॉपीचे आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे। इथं मंडळ जरी राहू दिलं तरी चालेल, नाही तर तुम्ही इथं जे काही तुमचे मित्रमंडळ जरी केलं तरी चालेल। ओके, तुमच्यानुसार तुम्ही चेंज करू शकताय। राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो, जी मेन म्हणजे आपण जे काय बाप्पाचा इमेज इथे ॲड केलेला आहे हा जर तुम्हाला चेंज करायचा असेल, म्हणजे तुम्ही जे काही तुमच्या मंडळाची बाप्पाची मूर्ती आहे तिचा जर इमेज तुम्ही ॲड करणार असाल तर तुम्ही हा जो इमेज आहे तुम्ही इथून डिलीट करून जे काही इमेज आहे तुमचा तुम्ही तो ॲड करायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला ट्रान्सपरंट इमेज कशा प्रकारे PNG कशा प्रकारे घ्यायचा आहे तर हे तुम्हाला जर माहिती नसेल तर आपलं जे काही टेलिग्राम आहे त्या टेलिग्रामवरती तुम्हाला एक फोटो रूम म्हणून ॲप्लिकेशन बघायला मिळून जाईल। तिथून त्यावरती तुम्हाला इन्स्टॉल करून त्यावरून तुम्हाला जे आहे ते तुम्ही फोटोची PNG करून घ्यायची आहे। आता बऱ्याच जणांना माहिती नसेल कशा प्रकारे चेंज करायचे, मी तुम्हाला दाखवतोच एक मिनिट। तर आपलं जे काय फोटो रूम आहे ते फोटो रूमचे आहे ते ओपन करायचं आहे। फोटो रूममध्ये आल्यानंतर स्टार्ट फोटो फ्रॉमवरती क्लिक करून जे काय तुमचा फोटो आहे ज्या फोटोचा तुम्हाला PNG बनवायचा आहे, तुम्हाला एक्झाम्पलसाठी हा जो फोटो ह्याची PNG आपण क्रिएट करूया। तर फोटोवरती क्लिक करायचे, आपला जो PNG आहे तो बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल। रिमूव्ह झाल्याच्या नंतर इथं बघू शकता ट्रान्सपरंटवरती क्लिक करायचं आहे। आता बघू शकता आपला जे फोटो आहे तो ट्रान्सपरंट झालेला आहे। खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून तर हा जो फोटो आहे गॅलरीमध्ये सेव्ह झालेला आहे। नंतर बॅक यायचं आहे, अलाइट मोशनमध्ये येऊन जायचं आहे, प्लसवरती जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। आता बघू शकता ऑलमध्ये तुमचा जे काही फोटो आहे तो ॲड झालेला आहे ट्रान्सपरंट PNG। ह्यावरती क्लिक करायचं आहे, मूव्ह अँड ट्रान्सफर। इथं येऊन 3 नंबरच्या ऑप्शननी साईजला लहान करायचं आहे आणि फोटो जे आहे तो प्रॉपर अशा प्रकारे सेट करायचा आहे, बघू शकता। नंतर हा जो फोटो आहे ह्याला तुम्ही असं लॉंग प्रेस करून ह्याला बॅकग्राऊंडला घ्यायचे आपल्या नावाच्या, म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळून जाईल। ओके, तर तुमचा जो काही फोटो आहे तुम्ही ॲड करू शकताय। तर मी ॲड करताना आपला पहिला जो आहे तो ठेवतो। नंतर मित्रांनो, वरी इथून बॅक यायचं एक वेळेस अशा प्रकारे ग्रुपवरती बघू शकता, इथून बॅक येऊन अशा प्रकारे यायचं आहे। नंतर ग्रुपवरती यायचं आहे, वरीचे का शेअरचं ऑप्शन वरी शेअरवरती क्लिक करायचं आहे। इथं तुम्हाला करंट फ्रेम ॲज PNG अशा प्रकारे ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून हा जो फोटो एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे आणि सेव्ह करायचा आहे। नंतर बॅक यायचं आहे, बॅक आल्याच्या नंतर जे का आपला बीट मार्क प्रोजेक्ट आहे त्यामध्ये यायचं आहे। अशा प्रकारे इंटरफेस बघायला मिळून जाईल। सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। इथून जे आहे ते मटेरियलचं फोल्डर जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। तर मटेरियलचं फोल्डर आपण ओपन करून घेऊया। तर बाप्पा पार्ट 3 आपलं जे काही मटेरियल हे सर्व तुम्हाला मटेरियल ह्यावरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। सुरुवातीला मित्रांनो, मी एक तुम्हाला 9 सेकंदाचा व्हिडिओ दिलेला तो तुम्ही ॲड करायचा आहे। समोरच्या बीटवरती यायचं, एक्स्ट्रा पार्ट ह्या ऑप्शननी कट करायचा आहे। सॉन्ग ॲडिओवरती जाऊन ह्याचं ॲडिओ म्यूट करून घ्यायचा आहे। सुरुवातीला यायचं, प्लसवर जायचे, मीडियामध्ये जायचं आहे। आता मी एक तुम्हाला टेक्स्ट PNG दिलेला अशा प्रकारे, काय नाव तुमच्या मंडळाचं, हा PNG ॲड करायचा आहे। 6.70 सेकंदापर्यंत ह्याची लेंथ वाढवायची आहे। अशा प्रकारे हे बघायला मिळून जाईल। आता हे एवढं झाल्याच्या नंतर समोरच्या बीटवरती यायचं आहे। तर इथं आल्याच्यानंतर प्लसवरती जायचे, मीडियामध्ये जायचं आहे। तुम्ही आता जो का आपण PNG ॲड केला तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे। आपला जे काय PNG आपण जे काय PNG क्रिएट केला हा PNG तुम्हाला ॲड करून ह्याची जी लेंथ आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची। वाढवल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये ह्याला अशा प्रकारे स्प्लिट करायचे, फक्त एकदा स्प्लिट करायचे। इथं फक्त 14.10 सेकंदापाशी समोरची इथं जी काय 18.7ची जी बीट आहे इथं स्प्लिट नका करू, फक्त एकच वेळ स्प्लिट करायचे 14.10ला।
नंतर मित्रांनो हा जो फोटो आहे हा फोटो जो आहे तो तुम्हाला सॉन्गच्या खाली अशा प्रकारे ॲड करायचा आहे आणि ह्याला पण अशा प्रकारे बॅकग्राऊंडला दोन्ही फोटो अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचे. ॲड केल्याच्यानंतर मित्रांनो ही जी काही पिवळी लेअर आहे लोगोची ह्याला तुम्ही ओरी ॲड करायचे. त्यावरती क्लिक करायचे, एडिट टेक्स्टमध्ये जायचे. इथून तुमचं जे काही नाव वगैरे असेल ते तुम्ही ॲड करायचे आणि राईटवरती क्लिक करायचे. तुमचा लोगो जे आहे ते तुम्ही ॲड करू शकता अशा प्रकारे. आता मित्रांनो एवढं झाल्याच्यानंतर आपला जो व्हिडिओ तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळून जाणार आहे. नंतर तुम्हाला इथे यायचे 6.27च्या बीटवरती प्लसवरती जायचे, मीडियममध्ये जायचे. 3 सेकंदाचा जे काही व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्ही ॲड करायचा आहे. ॲड केल्याच्यानंतर अशा प्रकारे हा व्हिडिओवरती क्लिक करायचे, वरील 3 डॉटला जायचे, फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करायचे, ॲडिओमध्ये जायचे, सॉन्ग म्यूट करायचे, ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीमध्ये जायचे, लाईट अँड ह्याला स्क्रीन इफेक्ट द्यायचा आहे. हे जे आहे ते तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळून जाईल. ओके, एवढं झाल्याच्यानंतर डबल तुम्हाला 6.27च्या बीटवरतीच इथे येऊन प्लसवरती जायचे, मीडियममध्ये जायचे. आता मटेरियलमध्ये जाऊया अगोदर. मटेरियलमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो जे काय मी 24 सेकंदाचा व्हिडिओ दिलेला आहे, 24 सेकंदाचा व्हिडिओ ॲड करायचा आहे. शेवटला जायचे, शेवटच्या बीटवरती यायचं, एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे, सॉन्गमध्ये यायचे, ॲडिओ म्यूट करून ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीमध्ये जायचे, लाईट अँड ह्याला स्क्रीन इफेक्ट द्यायचा आहे. हा जे व्हिडिओ आहे तुमच्या अशा प्रकारे बघायला मिळून जाईल. आता मित्रांनो लोगोची लेअर फक्त ह्याच्यापेक्षा वरीच घ्यायची, टॉपला ठेवायची. तर एवढं झाल्याच्यानंतर व्हिडिओ जे आहे ते तुमचं अशा प्रकारे बघायला मिळून जाईल. नंतर मित्रांनो तुम्ही एकच बॅक यायचं, शेक इफेक्टमध्ये यायचं आहे. अशा प्रकारे 2 इफेक्ट दिलेले, त्यातला पहिल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जायचे. 3 डॉटवरून इथं कॉपी ऑल इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, बॅक यायचं, व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर हा जो काय पहिला आपण इथं जे काय फोटो ॲड केला आहे 6.27च्या बीटवरती इथं यायचं, आपला जे काय फोटो आहे त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. हे अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळून जाईल. नंतर इथून बॅक यायचे, शेक इफेक्टमध्ये यायचं आहे, 2 नंबरचा इमेजचा इफेक्ट कॉपी करायचा आहे, बॅक यायचं आहे, व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि जे काय शेवटला आपला हा जो काय फोटो आहे ह्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर अशा प्रकारे हे इफेक्ट तुम्हाला बघायला मिळून जाईल. तर मित्रांनो व्हिडिओ जे आहे ते अशा प्रकारे आपला रेडी झालेलाच आहे. फक्त एक काम करायचं आहे, ह्याला जे इफेक्ट आपण पेस्ट केला आहे इफेक्टमध्ये जायचे, खाली यायचे, इथे एक तुम्हाला फेड इन फेड आउटचा इफेक्ट बघायला मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे. 3 डॉटवरून इथं कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचे, बाहेर यायचे आणि मित्रांनो हा जो काय आपला हे जो काय ओव्हरली व्हिडिओ आहे त्या ओव्हरलीला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. अशा प्रकारे हे ऑफ होताना बघायला मिळून जाईल. ओके, तर अशा प्रकारे आपला जे व्हिडिओ आहे तो रेडी पूर्ण झालेलाच आहे. आता ह्याला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर जे काय शेअरचं ऑप्शनवर शेअरवरती क्लिक करायचे, व्हिडिओवरती क्लिक करायचे आणि व्हिडिओ रेझोल्यूशन 1080p ठेवायची आणि H.264वरती ठेवून फुलवरती ठेवायचे, हायवरती ठेवायचे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.